नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आपण घेणार आहोत सरळ सेवा भरतीमध्ये येणारे सगळे पोस्ट यासाठी सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. जसं की तुम्हाला दिसत आहे की आपण यामध्ये कुठले पोस्टसाठी लेक्चर घेत आहोत. तलाठी, ग्रामसेवक, आदिवासी विभाग, नगर परिषद, राज्य उत्पादक शुल्क यामध्ये येणारे पशुसंवर्धन यामध्ये तुम्हाला सामान्य विज्ञानाचे जे काही प्रश्न विचारले जातात ते आपल्या लेक्चर मधून कव्हर होणार आहे. म्हणून सगळ्यांनी ह्या सेशनच्या लिंकला शेअर करायचंय, सेशनला लाईक करून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे लेक्चर डेली बघायचे असतील तर सगळ्यात आधी सरळ सेवा भरती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके, तर जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नापासून. तर बघूया पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे. ठीक आहे, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? उत्क्रांती म्हणजे काय? इव्हॉल्युशन. मग इव्हॉल्युशन थिअरी कोणाची आहे बरं? उत्क्रांतीवाद कोणी मांडलेला आहे? कोणते शास्त्रज्ञ होते? मेंडेल, डार्विन, आइन्स्टाईन आणि रॉबर्ट कॉक. ठीक आहे, यापैकी कोण आहे बरं ज्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडलाय? हे क्वेश्चन जे आहे हे तुम्हाला सरळ सेवेमध्ये विचारण्याचा हे जो पॅटर्न आहे, जे प्रश्न आहे त्याच पद्धतीने आपण घेत आहोत. म्हणून तुम्ही सुद्धा याच्या रिलेटेड जे काही प्रश्न बनतात ना त्याचाही स्टडी करा, म्हणजे तुमचा बरोबर इक्वल स्टडी होत राहील. ठीक आहे, तर इथे आन्सर येणार आहे चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन यांना आपण उत्क्रांतीवादाचे जनक असे म्हणतो. चार्ल्स डार्विन यांनी आपल्याला नॅचरल सिलेक्शन थिअरी दिलेली आहे. नॅचरल सिलेक्शन थिअरीचा अर्थ काय होतो? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. इट मीन्स की कुठलाही जीव जोपर्यंत स्वतःच्या जगण्यासाठी स्वतः मेहनत करत नाही, त्या वातावरणात अडॅप्ट होत नाही, तोपर्यंत त्याची उत्क्रांती होत नाही. याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे बघा, एकदा काय झालं, डीडीटीची फवारणी केली गेली. इथे सगळे समजा डास होते, मच्छर होते. त्यांच्यावरती डीडीटीची फवारणी केली गेली. मग काय झालं, तर याच्यापैकी जे अर्धे डास होते ते किल झाले आणि बाकीचे वाचले. मग जे वाचले त्यांची काय झाली? उत्क्रांती झाली. जे वाचले त्यांची उत्क्रांती, इट मीन्स इव्हॉल्युशन झालं. मग आता ज्यांची उत्क्रांती झालेली आहे ना, त्यांच्यावरती तुम्ही किती पण डीडीटी फवारा, ते किल होतच नाही. कारण का? कारण ज्यावेळेस डीडीटीची फवारणी झाली होती तेव्हा ही जी कॉलनी होती, ह्या साइडचे जे डास होते ते तग धरून जिवंत राहिले, त्या वातावरणात ते अडॅप्ट झाले, त्याच्यामुळे पुढे त्यांची पिढी आली. हे तर इकडेच किल झाले, तर पुढे पिढी येईल का त्यांची? नाही येणार. त्यांचं इव्होल्युशन होईल का? नाही होणार. म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी आपल्याला सांगितलं की ज्या वातावरणात जे काही वातावरण असेल त्या वातावरणात जो व्यक्ती तग धरून जिवंत राहू शकतो, येणाऱ्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो आणि फाईट करू शकतो, त्याचीच उत्क्रांती होते. याला नॅचरल सिलेक्शन थिअरी असं बोललं जातं. आणि ह्यांनी ही जी आपली थिअरी आहे द ओरिजिन ऑफ स्पेसेस मध्ये लिहिलेली आहे. कुठे लिहिली आहे? द ओरिजिन ऑफ स्पेसिस ह्याच्यामध्ये त्यांनी आपली नॅचरल सिलेक्शन थिअरी लिहून ठेवलेली आहे. ठीक आहे, आइन्स्टाईन बद्दल आपल्याला माहिती आहे. आइन्स्टाईन यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे. रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाचा जंतू शोधलेला आहे आणि मेंडेल यांचे काय आहे? अनुवांशिकतेचे नियम आहे. ओके, इथपर्यंत समजलं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? आता हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो आरोग्य विभाग. ठीक आहे, आरोग्य विभाग सरळ सेवामध्ये येणाऱ्या जितक्या पण पोस्ट आहेत तुमच्या, त्यासाठी आपलं हे सामान्य विज्ञानाचं लेक्चर चालणार आहे. मग तुम्ही कुठल्याही पदासाठी फॉर्म भरले तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, मग संसर्गजन्य म्हणजे ज्याचा संसर्ग होत नाही तो कोण? कर्करोग, क्षयरोग, इन्फ्लुएन्झा यापैकी नाही. मग जो संसर्ग होत नाही तो कोण आहे? कर्करोग. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला काय येणार आहे इथे? योग्य. तर कर्करोग हा आपल्यामधल्या असंक्रामक कारणांमुळे होतो. कर्करोग म्हणजे कॅन्सर. याचा अर्थ काय होतो? की असा आजार की ज्याच्यामध्ये आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहे ह्या अनवॉन्टेड पेशी ग्रोथ होत जाते. म्हणजे ज्या पेशी आपल्याला नाही पाहिजे त्या पण पेशी इकडे काय होतात? वाढत जातात. त्याला आपण काय म्हणतो? कर्करोग म्हणतो. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला योग्य. बाकी इन्फ्लुएन्झा आणि क्षयरोग आहे हे संसर्गजन्य आहे, हे पसरतात. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळलंय. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी डॅश डॅश हा पक्षी वर्गातील सस्तन प्राणी नाहीये. पक्षी वर्गामध्ये आहे पण तो सस्तन प्राणी नाहीये. प्राणी आहे. ठीक आहे, प्राणी आहे. कबूतर, शामरुख, पेंग्विन, वटवाघूळ. मलाच असं वाटलं की मी नाही का म्हटलं. पक्षी वर्गामध्ये आहे पण तो सस्तन आहे. तो कोण? वटवाघूळ. व्हेरी गुड. ठीक आहे, मला माहितीये की तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहितीये. वटवाघूळ हा मॅमल आहे, सस्तन वर्गामध्ये जातो. पक्षी वर्गात तो जात नाही. हा प्रश्न प्राण्यांचे वर्गीकरण कशातून आला आहे?
प्राण्यांचे वर्गीकरणातून आलेला प्रश्न आहे. ओके. बाकीचे सगळे काय आहे सस्तनीमध्ये. पण बघा आता वटवाघूळ सस्तनमध्ये आणि बाकीचे सगळे एव्हजमध्ये पक्षी वर्गामध्ये आहे. तर जसं की व्हर्टिब्रेट्स आहेत ना, जे समपृष्ठरज्जू आहेत, त्याच्यामध्ये पक्षी पण येतात आणि सस्तन पण येतात हां. फक्त सस्तनचं वैशिष्ट्य काय आहे, की त्यांच्यामध्ये दुग्धग्रंथी असतात, त्यांच्या शरीरावर केसांची रचना असते, ते पिल्लांना जन्म देतात. हे त्याचं वेगळं वैशिष्ट्य झालं. पण जसं की सस्तन समपृष्ठरज्जू आहे, जसं की त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, तसं पक्ष्यांमध्ये सुद्धा नोटोकॉर्ड आहे, म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा पृष्ठरज्जू आहे. मग हे सगळं काय आहे नेमकं हे जाणून घेण्यासाठी आपली फुल लेंथ बॅच पण असणार आहे, तर त्याला तुम्ही ऍडमिशन घेऊन टाकायचंय. ओके. चला, कुठलाही प्रश्न करत असताना त्याच्या आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याला पण शिकायचं असेल, बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत, तर आपल्या बॅचेस असतील, बॅचेसमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्या. ठीक आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला पुढे सगळ्या प्रश्नांची उत्तर देता येणार आहे. ठीक आहे. बघा, WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, ही कशाशी संबंधित आहे? संपत्ती, आरोग्य, शिक्षण, रोजगार. तर ही आरोग्याशी निगडीत संस्था आहे. पर्याय नंबर इथं काय येईल? दुसरा योग्य. ही जी संस्था आहे, ही आरोग्याशी निगडीत आहे. थँक यू. तर WHO ची स्थापना कधी झाली होती? 7 एप्रिल. ठीक आहे. WHO ची स्थापना कधी झाली बाळांनो? 7 एप्रिल 1948 रोजी, बरोबर. म्हणून 7 एप्रिलला काय म्हटलं जातं? आरोग्य दिन म्हटलं जातं. काय म्हटलं जाईल? आरोग्य दिन म्हटलं जातं. दिन विशेष सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. आय होप समजलं असेल. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा. विद्युत बल्बमध्ये कोणता वायू असतो? विद्युत बल्बचा शोध कोणी लावला ते पण सांगायचंय. तुम्ही ऑफलाईन कमेंट करून आपले आन्सर द्या, म्हणजे तुम्हालाही सरावाची काय होईल? सवय होईल, की तुम्ही पण प्रॅक्टिस करताय, प्रॅक्टिस सारखे हे क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तर तुम्हालाही त्याची सवय व्हायला पाहिजे. बरोबर? आणि हा प्रश्न तर अगदी सोपा आहे. विजेचा दिवा कोणी शोधलेला आहे? थॉमस एडिसन यांनी. बरोबर? मग त्याच्यामध्ये कुठली तार वापरली कुठला वायू वापरलाय? हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. बघा, वायू विचारलाय, तार विचारलेली नाहीये. तर काय येईल? विद्युत बल्बमध्ये कुठला वायू वापरला जातो? यामध्ये नायट्रोजनचा वापर केला जाईल. कशाचा वापर केला जातो ह्याच्यामध्ये? नायट्रोजनचा याच्यामध्ये वापर केला जातो. लक्षात येतंय का? वायू विचारले बाळांनो त्यांनी. वायू विचारलेला आहे. जसं तारेचा विचार केला तर टंगस्टरची तार वापरतात. टंगस्टरची तार पण वापरतात की नाही? टंगस्टरची टंगस्टर हा धातू आहे. याची तार का वापरतात? कारण त्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे ना, तो कसा आहे? उच्च आहे. लगेच मेल्ट नाही होऊन जात. तो जास्त करंट आला, जास्त वीज असेल तर लगेच मेल्ट होईल का? ते नाही. म्हणून त्याच्यासाठी टंगस्टर वापरली जाते. ठीक आहे. तुम्ही जे कलरफुल दिवे बघतात बघा, जसं की आपण एखादं डेकोरेशन करत असू, तर त्याच्यामध्ये नाही का कलरफुल आपण बघतो, तर त्याच्यामध्ये क्रिप्टॉन, झेनॉन हे वापरलं जातं बल्बमध्ये. ठीक आहे. हे पण वापरलं जातं. नायट्रोजन हे वापरलं जातं बल्बमध्ये. लक्षात आलंय? चला, वायू म्हणून. पुढचा प्रश्न. आणि अ, ही जी वायूची अवस्था आहे, बल्बमध्ये त्याला वापरलं जातं. नेमकं हे काय आहे? तर ही द्रव्याच्या अवस्थेमध्ये आपण ह्या गोष्टी शिकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती की जेव्हा खूप जास्त टेम्परेचर असेल आणि खूप जास्त तापमान असेल, त्यावेळी हवेमध्ये ना आयन्स तयार होत असतात आणि त्याच्यामुळे हे जे आयन्स आहे ते हवेमुळे तयार होतात आणि ही एक प्लाझ्मा स्थिती येते, अनायू स्थिती. आणि ह्याचाच वापर हे रंगबिरंगी जे काही बल्ब्स असतात त्याच्यामध्ये केले जातात. म्हणजे त्याच्यामध्ये विविध वायूंचा वापर, हेलियमचा वापर केला जातो, झेनॉन, क्रिप्टॉन ह्याचा वापर केला जातो. विविध कलर येतात त्याच्याने. ठीक आहे. आता बघा, प्रोग्राम व डेटा तात्पुरता संगणकात साठवून ठेवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग होतो. ठीक आहे. तात्पुरता टेम्पररी, आपल्याला परमनंट नाही करायचंय. हा क्वेश्चन कॉम्प्युटरच्या ह्याच्यावर जातो, पण तरी सुद्धा आपण हे घेऊया. ठीक आहे. प्रोग्राम आणि डेटा आपल्याला फक्त तात्पुरता, इट मीन्स फक्त टेम्पररी साठवायचा आहे. जास्त त्याला परमनंट आपल्याला ठेवायचं नाही. कुठली मेमरी वापरणार आपण? रॅन्डम ऍक्सेस मेमरी इथे वापरणार. रॉमचा नाही वापर होणार, ना सीडीचा ना डीव्हीडीचा. डीव्हीडी, सीडी याच्यामध्ये ते नाही जाणार. तात्पुरता आपल्याला साठवायचं एखादा डेटा, तर आपण रॅन्डम ऍक्सेस मेमरीचा इथे काय करणार आहोत? वापर करणार आहोत. पर्याय नंबर पहिला योग्य. सेशनला फक्त बघू नका, सेशनच्या लिंकला शेअरही करायचंय, सेशनला लाईकही करायचंय आणि तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर सगळे लेक्चर बघायचे असतील तर सगळ्यात आधी पहिले नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं म्हणून टिक्कर मराठी सरळ सेवा भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके. चला, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा. भारतीय साहित्य क्षेत्रातील पुरस्कार हा आपला प्रश्न नाहीये. ठीक आहे. हा प्रश्न जीकेचा आहे. बघा, ऑलमोस्ट
मी जीकेच शिकवते, पण जीके मधलं सायन्स पार्ट शिकवते तुम्हाला. ओके. हे जे प्रश्न आहे काही काही जीकेचे आले ते तुम्हाला सर शिकवतील. ठीक आहे. बघा, पाण्याची घनता डॅश डॅशला सर्वात जास्त असते. पाण्याची घनता सगळ्यात जास्त कोणत्या तापमानात असेल? 4 अंश, 25 अंश, 0 अंश आणि 73 अंश. ठीक आहे. तर सगळ्यात जास्त पाण्याची जी घनता आहे ती 4 अंश सेल्सिअसला असेल. 4 डिग्री सेल्सिअस जेव्हा पण तापमान असेल तेव्हा पाण्याची उच्चतम घनता असणार आहे. पाणी फ्रीज पण नाही झालेलं आहे आणि ते पूर्ण द्रव रूप पण नाहीये, घन आहे ते. तर तुम्हाला जसं वाटत असेल की मॅडम असं थोडी की बर्फ तयार होतो तर 0 डिग्री आहे, पण फ्रीज आहे ते, पूर्ण गोठण बिंदू आहे, पूर्ण स्थायू अवस्था आहे. पण आपल्याला स्थायू अवस्था विचारली काही ते नाही, आपल्याला घनत्व विचारलेलं आहे, डेन्सिटी विचारली, तर ती 4 अंश सेल्सिअसलाच असते. आणि पाण्याचा उकळता बिंदू काय आहे, उत्कलन बिंदू 100 डिग्री सेल्सिअस आहे, हे लक्षात ठेवायचं. ओके. चला, पुढचा प्रश्न बघा. बल मोजण्याचे एकक काय आहे? बल काउंट करायचंय तुम्हाला. बल मोजायचं असेल तर त्याचं एकक काय? पास्कल, अर्ग, कॅलरी की न्यूटन? बलाला काउंट करण्याचं एकक काय आहे? सांगा बरं. बल ही कोणत्या राशीमध्ये जाते? अदिश राशीमध्ये जाते की सदिश राशीमध्ये जाते? हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे. बलाचे एकक काय आहे? न्यूटन आहे. ठीक आहे. पर्याय नंबर 4 योग्य. कोणतं चॅप्टर आहे हे? मोजमापन. मेजरमेंट इट मीन्स मोजमापन. मोजमापनामध्ये आपण हे शिकतो. मोजमापनामध्ये काही युनिट्सचा वापर आहे, जसं की मूलभूत एकक काय आहे, म्हणजे काय फंडामेंटल युनिट्स, डिराइव्हड युनिट्स काय आहे, सदिश राशी, अदिश राशी म्हणजे स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी काय आहे, हे तुम्हाला आपल्या बॅचमध्ये पूर्ण शिकायला मिळणार आहे. बघा, आपण युट्यूबवर लेक्चर घेत असताना पूर्णच ते सगळं कंप्लीट नाही करू शकत जे तुमचं बॅचमध्ये होतं. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बॅचमध्ये ऍडमिशन घ्या, जर तुम्हाला खूप छान पद्धतीने बेसिक टू ऍडव्हान्स अभ्यास करायचा असेल तर. ठीक आहे. तर बघा, मोजमापनामध्ये आपण हे शिकतो. तर बल एक साध्य राशी आहे. काय आहे बाळांनो? हे साध्य एकक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिराइव्हड युनिट बोलतो. काय म्हणतो? डिराइव्हड युनिट. म्हणजे मूलभूत एककाच्या मदतीने जे एकके तयार होतात ना, त्यांना साध्य एकके म्हणतात. आणि मूलभूत काय असतो? जो कोणाचीच हेल्प घेत नाही, जो स्वतःचा स्वतः तयार होतो, तो मूलभूत एकक असतो. ठीक आहे. आता बघा, पास्कल हे दाबाचं एकक आहे, दाब मोजतो आपण. अर्ग हे कशाचं एकक आहे? अर्ग हे पण बलाचंच एकक आहे, पण कशामध्ये येईल हे? अर्ग हे बलाचं एकक नाहीये. अर्ग हे एका सीजीएस एककाच्या ह्याच्यामध्ये जातं. जसं की बलाचं जे एकक आहे सीजीएस मध्ये ते डाइन आहे. ठीक आहे. तर अर्ग एक वेगळं एकक आहे, ह्याच्यामध्ये येत नाही. आणि कॅलरी म्हणजे काय? उष्णतेचं एकक. उष्णता, अन्नपदार्थांची उष्णता. जसं तुम्ही बोलतात ना, की आज मी एवढं खाल्लेलं आहे, एवढं मी जेवण केलं. मग इतकं जर मी जेवण केलंय, तर माझ्या इतक्या कॅलरी वाढल्या. मी इतकं गोड खाल्लं म्हणजे माझ्या इतक्या कॅलरी वाढल्या. म्हणजे अन्नपदार्थांची जी उष्मा आहे, जी ऊर्जा आहे, ती कॅलरीमध्ये काउंट होते. ठीक आहे. भौतिकशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. मग तुम्ही कुठली पण गव्हर्नमेंट एक्झाम द्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला सायन्स असेल, हा प्रश्न तिथे येणार म्हणजे येणार. ठीक आहे. तर हे चॅप्टर महत्त्वाचं आहे. तर ह्याला छान अभ्यासून ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या वायूस हसविणारा वायू म्हटले जाते. हसविणारा वायू कोणाला म्हणतात? नायट्रस ऑक्साईड, सोडियम फॉस्फेट, मिथेन वायू, कार्बन डायऑक्साईड. कोणाला म्हणतात? डॅश डॅश हा हसवणारा वायू आहे. हसवणारा वायू कोण आहे? नायट्रस ऑक्साईड. पर्याय नंबर पहिला योग्य. नायट्रस ऑक्साईडला हसविणारा वायू म्हटले जाते. आणि हा तुमचा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कुठल्याही एक्झाम मध्ये हा प्रश्न तुम्हाला येतोच. ठीक आहे. तिथे पण तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये सामान्य विज्ञानाचा सिलेबस असेल, कुठलीही गव्हर्नमेंट एक्झाम द्या, तरी पण हा प्रश्न येणारच. ओके. सेशनच्या लिंकला शेअर केलंय का सगळ्यांनी? सेशनला लाईक करून घ्यायचं आहे आणि कमेंट मध्ये उत्तरे सांगायची आहेत. बरोबर. तुम्हाला काही क्युरी आहे, कोणत्या टॉपिकचे डाऊट्स आहे, ते देखील सांगा. बघा, स्कर्वी हा रोग जीवनसत्वाच्या अभावाने होतो. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने स्कर्वी होतो? महत्वाचं चॅप्टर आहे हे पण, पोषण आणि आहार. पोषण व आहार, किंवा तुम्ही ह्याला आहारशास्त्र म्हटलं तरी पण चालेल. ठीक आहे. सांगा मग, स्कर्वी हा रोग कशाने होतो? जीवनसत्व सी च्या कमतरतेने. ठीक आहे. म्हणजे काय? जीवनसत्व क च्या कमतरतेने स्कर्वी हा आजार होतो. अ च्या कमतरतेने आपल्याला रातांधळेपणा होतो. ठीक आहे. रातांधळेपणा होतो. ब च्या कमतरतेमुळे आपल्याला बेरी आजार होऊ शकतो. तर बघा, मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे, ब जीवनसत्व एक जीवनसत्व नाहीये. याला आपण बी कॉम्प्लेक्स म्हणतो. याला आपण काय म्हणतो?
बी कॉम्प्लेक्स म्हणतो. ठीक आहे. तर हे जे बी कॉम्प्लेक्स आहे याच्यामध्ये 8 जीवनसत्वाचा समावेश आहे. किती जीवनसत्व आहे बाळांनो याच्यात? 8 जीवनसत्व आहे. ठीक आहे. ड जीवनसत्वाच्या कमतरतेने आपल्याला काय होतो? मुडदूस सारखा आजार होतो. बरोबर की नाही? तर हे जीवनसत्व त्याच्या अभावाने होणारे आजार हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ओके. पुढचा प्रश्न बघा. दुधाची शुद्धता कोणत्या उपकरणाने मोजली जाते? तर दूध किती शुद्ध आहे याला मोजण्यासाठी कशाचा वापर होतो? कुठल्या उपकरणाचा वापर होतो? चला. काल पण आपण हायड्रोमीटर बद्दल जाणून घेतलं होतं. हायड्रोमीटर, फॅटमीटर, लॅक्टोमीटर काही आन्सर. दुधाची शुद्धता ही लॅक्टोमीटरमध्ये काउंट केली जाते. व्हेरी गुड. पर्याय नंबर 3 योग्य. मला माहिती आहे की तुम्हाला ह्या गोष्टीचे आन्सर तर नक्की माहिती असतील. पुढचा प्रश्न बघा. डॅश डॅश या शास्त्रज्ञाने रसायनशास्त्रात महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. महत्त्वपूर्ण संशोधन रसायनशास्त्र म्हणजे काय? केमिस्ट्री है ना. रसायनशास्त्रामध्ये आपण अणूची रचना म्हणजे ॲटमचं जे स्ट्रक्चर आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉनचं स्ट्रक्चर आहे, त्यानंतर पिरियडिक टेबल आहे. पिरियडिक टेबल मधले एलिमेंट्स आहे ते आपल्या दैनंदिन केमिस्ट्री म्हणजे दैनंदिन रसायनशास्त्र जे बघतो जीवनातील त्यात कसं काम करतं. हा जो महत्त्वपूर्ण संशोधन आहे ना, डेलीच्या लाईफला आपण केमिस्ट्री आहे. ठीक आहे. जर तुम्ही इकडे-तिकडे बघाल, डेली जे काही गोष्टी होतात त्याला बघाल, तर त्याच्यात तुम्हाला केमिस्ट्री दिसेलच. ठीक आहे. आणि बेसिक केमिस्ट्री तर आपल्याला माहिती असते. सायन्स हा असा सब्जेक्ट आहे जो डेली आपण जगतच आहोत. ठीक आहे. फक्त कधी आपण त्याच्यावर लक्ष दिलेलं नाहीये. ठीक आहे. तर ह्या कोण असे शास्त्रज्ञ होते ज्यांनी या केमिस्ट्री बद्दल आपल्याला संशोधन सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्या सायंटिस्टचं नाव आहे पॅरासेल्स. पॅरासेल्स हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी संशोधन केलेलं आहे रसायनशास्त्रामध्ये. ठीक आहे. पर्याय नंबर 3 योग्य. पुढचा प्रश्न बघा. प्रिन्सिपिया हा ग्रंथ डॅश डॅश या शास्त्रज्ञाच्या संशोधनाशी संबंधित आहे. प्रिन्सिपिया नामक बुकमध्ये काय लिहिलं गेलं होतं आणि कोणी लिहिलेलं आहे? ठीक आहे. काय लिहिलं आहे आणि कोणी लिहिलेलं आहे हे तुम्हाला सांगायचंय. आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, रॉबर्ट बेकन, गॅलिलिओ गॅलिली. काय आन्सर येऊ शकतं? प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, सेशनला लाईक करायचंय. चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तरच लेक्चरच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात. ठीक आहे. तर आन्सर काय आहे? आयझॅक न्यूटन. आयझॅक न्यूटन ह्या शास्त्रज्ञाने इसवी सन पूर्व कसला शोध लावलेला आहे? गतिविषयक नियमांचा शोध लावला. त्या शोधामधून असं समजलं की गतीचे 3 नियम आहे जडत्व, संवेग आणि प्रतिक्रिया बल. तर हे जे 3 लॉ होते, 3 नियम होते, ते प्रिन्सिपियामध्ये लिहिले गेले. नियम कोणते आहेत? जडत्व. जडत्व म्हणजे जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूला बाह्य फोर्स अप्लाय करत नाही, तोपर्यंत ती वस्तू आपली जागा सोडत नाही. त्याला गतीचं जडत्व म्हटलं जातं. संवेगाचा अर्थ होतो मोमेंटम. याचं सूत्र आहे P बरोबर M इंटू V. M चा अर्थ होतो एखाद्या वस्तूचं वस्तुमान आणि V चा अर्थ होतो त्या वस्तूचा वेग. ठीक आहे. तुम्हाला एखादा संवेग काढायचा असेल तर एखादी वस्तू आणि तिच्या वेगाचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. आणि तिसरा आहे प्रतिक्रिया बलाचा नियम. जसं की आपण सगळ्यांना इन जनरल बोलून जातो. एव्हरी ॲक्शन हॅव अ इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. तुम्ही जे काही गोष्ट करत आहात, त्याचं तेवढ्याच इंटेन्सिटीने प्रतिक्रिया तुम्हाला मिळणार आहे. आज नाही मिळाली तर नंतर मिळेल, पण मिळणार. ठीक आहे. म्हणजे एव्हरी ॲक्शन हॅव अ इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन. याच्यामध्ये अग्निबाणाचं उडान, बंदुकीतून सुटलेली गोळी याचे काही एक्झाम्पल येतात. ठीक आहे. तर हे सगळं आयझॅक न्यूटन यांनी प्रिन्सिपिया नामक पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे. ओके. आय होप समजलेलं आहे. चला जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. चला पुढचा प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये सौर ऊर्जा ठीक आहे. प्रकाश ऊर्जा म्हणजे सौर ऊर्जा जी आपल्याला सूर्यापासून मिळते. त्यामध्ये हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणाने होते, युरेनियम अणूंचे विभाजनाने, हायड्रोजन अणूंच्या विभाजनाने, हेलियम अणूंच्या एकत्रीकरणाने. तर आपल्याला ही जी सौर ऊर्जा आहे ही कशामुळे मिळाली बरं? हे ब्रह्मांड ह्या गोष्टी कशा तयार झाल्या? पृथ्वी कशी तयार झाली? त्याच्यात कुठला कण पहिले आला? हायड्रोजन आला, ऑक्सिजन आला. ठीक आहे. सगळ्यात पहिले विश्वामध्ये हायड्रोजन होता. नंतर ऑक्सिजन आला. मग जेव्हा हे जे मूलद्रव्य आले ते एकत्र झाले आणि संयुग फॉर्म केलं. संयुग इट मीन्स कंपाउंड. कंपाउंड फॉर्म केलं तेव्हा तर पाणी बनलं. तेव्हा आपल्याला पाणी मिळालंय.
म्हणजे ह्या गोष्टी एकत्र जेव्हा आल्या, तेव्हा कुठे पृथ्वीवर, जमिनीवर पाणी आलं. इट मीन्स जेव्हा हायड्रोजन अणू एकत्रित झाले, तेव्हा सौर निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. पर्याय नंबर पहिला योग्य. बघा, ही युनिव्हर्स आपल्याला जगवण्यासाठी खूप गोष्टी करत असते. त्यामुळे असं समजू नका, "अरे, माझ्या तर जगण्याला काही अर्थच नाहीये. अरे, माझ्याकडनं तर ही एक्झाम क्रॅकच होत नाहीये." नाही होत तर तुम्ही दुसरी कुठलीतरी एक्झामसाठी बनलेले असाल, दुसऱ्या काहीतरी गोष्टीसाठी बनलेले असाल. कारण आपल्या ब्रह्मांडाने एवढ्या गोष्टी केल्या आहेत आपल्याला जगवण्यासाठी. ठीक आहे. जेव्हा हायड्रोजन आला, ऑक्सिजन आला, तेव्हा त्यांना संयुग फॉर्म करावं लागलं, तेव्हा पाणी बनलेलं आहे. तेव्हा आणि पाणी तर आपलं जीवन आहे, सगळ्यांना माहिती आहे. पूर्ण जसं की सौरमंडलमध्ये पृथ्वीचं जे स्थान आहे, हे 3ऱ्या क्रमांकावर आहे. थोडीशी इकडे असली असती, तर आपण जळलो असतो आणि थोडी 4थ्या रांगेत असली असती किंवा 5व्या रांगेत, तर आपण फ्रीज झालो असतो. म्हणजे पृथ्वी सुद्धा ब्रह्मांडामध्ये पण ह्या ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला जगवण्यासाठी पृथ्वी पण तिच्या स्थानावर योग्य आहे. तेव्हाच आपल्याला अनुकूल वातावरण मिळालेलं आहे. सो आपण पण खूप छान पद्धतीने अभ्यास करून आपल्या जे करायचंय जीवनामध्ये ते अचीव्ह करा. कारण हा जन्म, ह्या गोष्टी हे पुन्हा कधी आहे की नाही आपल्याला माहीत नाही. तर आपण आता आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी जी एक्झाम तुम्हाला द्यायची, जे त्यांचे स्वप्न आहे, तुमचे स्वप्न आहे, हे पूर्ण नक्की करा. कारण प्रत्येकाला सारखाच मेंदू आहे, प्रत्येकाला सारखंच सगळं आहे. ठीक आहे. त्याचा मेंदू जास्त आहे, तो जास्त हुशार आहे, ती जास्त हुशार आहे असं नाहीये. त्यांना पण तेवढाच मेंदू आहे, त्यांच्या मेंदूचं वजनही तेवढंच आहे, जेवढं तुमच्या मेंदूचं वजन आहे. किती असतं बरं मेंदूचं वजन? 1300 ते 1400 ग्रॅम सगळ्यांचं. पण त्या मेंदूला आपण किती वापरावं? आपण किती टक्के मेंदू वापरतो माहिती 10% तरी वापरतो का आपण? एवढी पॉवर आहे आपल्यामध्ये, आपल्या ब्रेनमध्ये. तर त्याचा वापर करा आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवा. सगळं शक्य आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर. ठीक आहे. हे खूप जास्त झालं असेल तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, WMO म्हणजे काय बरं? WMO चा अर्थ काय आहे? WMO म्हणजे काय? हा पण जीकेचा एक क्वेशन आलेला आहे. जीकेचे क्वेशन आहे ऍक्च्युली हे. चला पटपट आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हवामान खात्यातलं बहुतेक भूगोलामध्ये येतं हे. हवामान खात्यामधलं आहे. तुम्हाला सांगतात ना आधी आता पाऊस पडणार आहे, तेव्हा पाऊस पडणार आहे, हे होणार आहे, ते होणार आहे. तर वर्ल्ड मेटॉलॉजिक ऑर्गनायझेशन, ठीक आहे. पर्याय नंबर दुसरा हवामानशास्त्र आहे. ठीक आहे. याचे असे काही फुल फॉर्म तुम्हाला जीके मध्ये विचारले जातात. ओके. समजलं इथपर्यंत? चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. हं. दूरध्वनी संभाषणामध्ये दूरध्वनी संभाषण तुम्ही करतात म्हणजे फोनवरून आपण याच्या त्याच्याशी कॉन्टॅक्ट करतो. फोनवर आपण एकमेकांशी बोलतो की नाही. मग हे जे दूरध्वनी संवाद आहे, यामध्ये ध्वनी ऊर्जेचे रूपांतर यांत्रिकमध्ये होते, विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत होते, ध्वनी ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत आणि तसेच उलट पक्षीही होते. ऊर्जा रूपांतर शक्य नाही. काय केलं जातं बरं? ही जी ध्वनी आहे, हिचं रूपांतर कशात होतं जेव्हा तुम्ही दूरध्वनीवर बोलत असतात तेव्हा. हं? कसं आहे ऊर्जेचं रूपांतर यामध्ये कशा पद्धतीने केलेलं आहे सांगा बरं? तर ध्वनी ऊर्जेचे रूपांतर यांत्रिक ऊर्जेमध्ये केले जाते. पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे. विद्युत ऊर्जा थोडी ना येणार आहे इथे. विद्युत ऊर्जेत हे होत नाही. यांत्रिक ऊर्जेमध्ये केलं जातं. पर्याय नंबर पहिला योग्य आलेला आहे. ठीक आहे. समजलंय? पुढचा प्रश्न. कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजते कारण काय बरं? कुकरमध्ये अन्नपदार्थ लवकर शिजण्यामागचं काय कारण आहे? चला, सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. तुमच्या लाईकची संख्या जास्तीत जास्त असली पाहिजे. ठीक आहे? चला. कुकरमधून उष्णता बाहेर पडू शकत नाही. उकळत्या पाण्याच्या मानाने वाफ जास्त उष्ण असते. जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो. कुकरमधील पाणी कमी तापमानास उकळणे सुरू होते. काय आन्सर येऊ शकतं? कुकरमध्ये अन्नपदार्थ पूर्ण शिजलं जातं ते. कुकरमध्ये लावलं पटकन शिजेल असं आपण बोलतो. आपल्या घरात पण आपण मी तुम्हाला बोलली ना, की डेलीच्या लाईफमध्ये सायन्स आहे, पण आपण त्याच्यावर लक्ष देत नाही, है ना? तर सांगा बरं, कुकरमधून उष्णता बाहेर पडू शकत नाही, हे तुमचं चांगलं आन्सर येणार आहे, की जास्त दाबामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि त्याच्यामुळे शिजायला मदत होते. उकळत्या पाण्याच्या मानाने जास्त उष्ण असते वाफ असं येणार नाही.
पाणी कमी तापमानात उकळायला सुरू होते हे पण येणार नाही. जास्त प्रेशर आल्यानंतर बघा जास्त दाबामुळे दाब तिथे जास्त असल्यामुळे पाण्याचा उत्कलन बिंदू वाढतो आणि अन्न शिजायला मदत होते. पर्याय नंबर 3 योग्य. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर देखील समजलं असणार आहे. असेच लेक्चर दररोज बघण्यासाठी टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय. आपलं ॲप देखील आहे. ॲपला तुम्ही डाउनलोड करा. तिथे तुम्हाला स्टडी मटेरियल मिळेल. तुम्ही डायरेक्ट प्ले स्टोअरमध्ये जाऊन सुद्धा ॲप डाउनलोड करू शकतात. लेक्चर आवडल्यास लाईक करा आणि लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.